सर्वसामान्य माणसाला पोलिसांपासून आणि कोर्टापासून दूर राहायचं असतं. मी एका गोष्टीचा पुरस्कार करतो, त्याचं नाव आहे सायबर संस्कार. एखादी व्यक्ती तुम्हाला सोशल मीडियावर भेटते आणि तुम्हाला मित्र करायचा प्रयत्न करते, तर त्या व्यक्तीचा हेतू काय आहे तुम्हाला काय माहितीच नसतं. आयुष्य खूप मोठं आहे. त्याचं डिजिटल उपकरण हा एक अतिशय छोटा विषय. तुम्हाला बेल नाही मिळत, तुम्ही डायरेक्ट लॉकअपमध्ये जाता आणि दुसऱ्या दिवशी तुमचं नाव येतं पेपरमध्ये गुन्हेगार म्हणून. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मला पण वाटलं की हे काहीतरी ऑड आहे आणि मला सुरुवातीला वाटलं की हा सायबर क्रिमिनल. मग त्या बाई माझ्याशी बोलायला लागल्या आणि त्या म्हणाल्या की तुम्ही जर त्या दिवशी त्यांना भेटला नसतात तर तो आत्महत्या करणार होता. की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रभावी तंत्र आहे, पण त्याच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवू नका. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तुम्ही AI चॅटबॉटला आपलं मित्र किंवा मैत्रीण करू नका, तर ते अतिशय धोकादायक आहे. आणि तेच ह्या मुलीच्या बाबतीत घडलं. सध्या एक डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार घडतो. त्यामुळं त्या फंदात पडायचंच नाही की जिंदगी बहुत आसान होती. आप लोक असे कॉम्प्लिकेट करतात. माझा पगार मुलापेक्षा जास्त आहे, तर एकदा चहा त्याला करायला सांगा ना. तुझं आयुष्यात ध्येय काय आहे? तुला करिअर ओरिएंटेड आहेस का तुला फॅमिली ओरिएंटेड आहे? पण उद्या जर आम्हाला मुलं बाळ झालं तर सासू सासरे आम्हाला मदतीला येतील. मग मी म्हटलं हे असं वन वे नसतं आणि ते काय पेड सासू सासरे नाही आहेत. संसार म्हणजे टीम असते. असं माझा पगार जास्त का तुझा पगार जास्त असं नसतं. की तुम्हाला देशकार्य करायचं असेल तर बॉर्डरवर जायची गरज नाही. तुम्ही जे काय आयुष्यात करता त्याच्यात तुम्ही काहीतरी वेगळं काम करू शकता आणि समाजाचं भलं करू. नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे माझे रोटरीमधले मित्र डॉक्टर दीपक शिकारपूर आलेले आहेत. आपलंही मनापासून स्वागत. थँक्यू. दीपक शिकारपूर हे एक संगणक तज्ज्ञ, एक सुस्वभावी माणूस आणि एक परोपकारी माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. अभियांत्रिकी शिक्षण, अभ्यास व संशोधन करून पदव्युत्तर डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि डॉक्टरेट इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट, ज्याला आपण PhD म्हणतो, या पदव्याही त्यांनी मिळवल्या आहेत. टाटा मोटर्समध्ये प्रोग्रॅमर विश्लेषक म्हणून 1985 पासून त्यांनी कार्य केलं आहे आणि संगणकाशी संबंधित सायबर गुन्हे, जागतिक IT करिअर, चिप्स इन बॉडी अशा विविध विषयांवर त्यांनी 63 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि रोटरी क्लब ऑफ पुण्याचे ते सभासद आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे माजी प्रांतपाल आहेत. तर तुमचं परत एकदा मी स्वागत करतो. धन्यवाद. आणि एक प्रश्न असा सुरुवातीला विचारतो की संगणक हा विषय अनेक वर्षापासून आपल्या भारतामध्ये, मला वाटतं 87 पासनं का त्याच्या आधीपासून आला असेल, पण मराठीमधनं ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार व्हावा यासाठी तुम्ही जे काम सुरू केलं आहे, ती कशी कल्पना तुमच्या मनात आली? ॲक्च्युली माझ्या व्यावसायिक आयुष्यात आणि माझ्या शिक्षणात काही अपघात पण घडले. मला ॲक्च्युली डॉक्टर व्हायचं होतं. बरं. आणि 12वी नंतर मी सोलापूरला होतो तेव्हा, आणि त्या काळात मला चांगले मार्क पडले होते. बरं. आणि मी सोलापूरच्या मेडिकल कॉलेज वैशंपायन म्हणून आहे, तिथं मी गेलो आणि तिथं ॲडमिशन घेतली रीतसर. आणि 3-4 दिवस बसलो आणि चौथ्या दिवशी मला डीननी बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की तू अंडर एज आहेस. त्या काळात मेडिकल काउन्सिलचा रूल होता, आता काय मला माहिती नाही, की 17 वर्षाच्या शिवाय मुलांना प्रवेश नाही. आणि माझे 3 महिने कमी पडत होते. बरं. आणि ह्याचं पण एक कारण होतं की मी पहिलीतून डायरेक्ट तिसरीत गेलो होतो. असं उंच होतो, त्यामुळं वर्गात मुलांना विचित्र वाटायचं. आणि थोडंफार मी हुशार होतो म्हणून मी दुसरी स्किप केली, डायरेक्ट पहिलीतून तिसरीत गेलो. त्यामुळे माझं लवकर शिक्षण झालं. थोडंफार कुठे, भरपूर हुशार आहात तुम्ही. ठीक आहे. पण हा एक अपघात झाला. नंतर मी आता मग करायचं काय, मग इंजिनिअरिंगला मिळाली म्हणून मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधनं BE केली आणि टाटा मोटर्स म्हणजे टेल्को त्या काळची, इथं सिलेक्ट झालो. पण मी आहे मेकॅनिकल इंजिनियर शिक्षणाने. बरं. कारण आमच्या काळात IT वगैरे काही नव्हतं. 3च ब्रँच होत्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल. आणि मी जॉईन झालो आणि 15व्या दिवशी एक जाहिरात आली होती की त्या काळात टेल्कोनी बरोज कॉम्प्युटर्स इम्पोर्ट केले होते आणि टाटा बरोज म्हणून एक त्यांचं जॉईंट व्हेंचर पण वेगळी कंपनी होती. आणि त्या काळात बॉडी शॉपिंग सुरू झालं होतं. म्हणजे लोक टाटा मोटर्स किंवा टेल्कोचा लिव्हरेजसाठी वापर करत, म्हणजे इथं शिकायचं आणि अमेरिकेला जायचं. तर ह्याला बॉडी शॉपिंग म्हणायचं. तर हे वाढत गेलं आणि एका आठवड्यात असे 25-30 लोक सोडून गेले. मग वेकन्सी निर्माण झाली. मग तत्कालीन संचालकांनी असा निर्णय घेतला की आपण इतर डिपार्टमेंटमधल्या काम करणाऱ्या इंजिनियरना चान्स देऊया. मग त्यांनी तीच जाहिरात होती, सर्व टाटा ग्रुपमध्ये ती पसरली होती. आणि मग खूप लोकांनी अप्लाय केलं, त्याच्यात मी पण होतो. आणि मी म्हटलं बघूया आपल्याला करता येतं का.
म्हणून मी अपघाताने कॉम्प्युटर प्रोग्रॅमर झालो. आणि त्या काळात मला अनेकांनी सांगितलं की हा निर्णय चुकलेला आहे, तू मेकॅनिकल इंजिनियर आहेस, तुझं आयुष्य शॉप फ्लोअरवरच आहे. मग म्हटलं जाऊ दे. मग कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग सुरू झालं, हे क्षेत्र विस्तारत गेलं आणि त्याच्याबरोबर माझी वाढ झाली. पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यासाठी एक असं म्हणजे एक घटना माझ्या आयुष्यात घडली. मी शाळेमध्ये असल्यापासून मी लेखक होतो, म्हणजे काहीतरी लिहायचं हे करायचो आणि मराठी माझं खूप चांगलं होतं. मी एका कामासाठी रात्री थांबलो होतो. माझा एक जॉब काहीतरी प्रॉब्लेम होता त्या काळात. आणि मी आणि आमचा तो एक प्रोग्रॅमर म्हणजे ऑपरेटर म्हणूया आपण, असे आम्ही दोघंच होतो. आणि मग आमचं काम 2-3ला संपलं. मग त्या ऑपरेटरने मला एक प्रश्न विचारला की माझं काम फक्त ही टेप लावणं आणि काढणं आहे, पण आत काय चालतं ते आम्हाला काही कळत नाही, मग तू जरा काय मला सांगशील का. मग तो माझा असं मी समजतो की पहिला विद्यार्थी निघाला. मग मी त्याला म्हटलं आता तुला वेळ आहे का झोप आली. तो म्हटला सांग. मग मी बोलत गेलो आणि त्याला खूप ते आवडलं. मग 6 वाजले. मग मी निघून गेलो, तो पण निघून गेला. मग नंतर 15 दिवसांनी तो अजून 3 लोकांना घेऊन आला. तो म्हणला तुझे मला सांगितलंस ते यांना पण सांग. मग काही काळात मी मराठीतनं लेखन सुरू केलं, कारण माझ्या हे लक्षात आलं की संगणक क्षेत्र वाढत होतं, पण त्याच्याविषयी माहिती देणारं फारशी कोणी नव्हतं कोणी. आणि जे कोणी द्यायचे ते फक्त इंग्रजीत द्यायचे. मराठीत माहिती देणारे त्या काळात यंत्रणाच कुठली नव्हती. मग मी ठरवलं की आपल्याला वेळ आहे तर आपण हे सगळं करावं. आणि मग माझ्या आयुष्यात एक शेजवलकर म्हणून एक डॉक्टर, जे माझ्या वडिलांचे थोडेफार मित्र म्हणजे शिक्षकच होते, पण त्यांच्यामुळं मी MBA केलं त्या IMDRमध्ये. आणि त्यांनी मला एकदा सांगितलं की तू जर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर असशील तर तुझी गरज आहे विद्यापीठाला. आणि त्यांनी त्या काळात MCM म्हणून कोर्स सुरू केला होता, मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट. आणि त्यांनी सांगितलं की आमच्या विद्यालयांना महाविद्यालयांना चांगले शिक्षक नाही आहेत, तर तू वेळ दे. मग मी दर गुरुवारी एक लेक्चर घ्यायचो आणि ते सुद्धा सुरुवातीला मराठीतनंच घ्यायचो. मग ते विद्यार्थ्यांना समजायचं. आणि मग शेजवलकरांच्या मदतीमुळं मग मी लेखक पण झालो. माझी नंतर पुस्तकं पण व्हायला लागली. आणि मग मला असं वाटलं की हे संगणक साक्षरता प्रसारक हे आपण आपलं ध्येय करावं, कारण ती त्या काळची गरज पण होती. आणि अजून एक ह्याच्यात एक विचार असा होता की मी लहानपणी संघाच्या संस्कार वर्गात गेलो होतो आणि मी एक 2-3 महिने शाखेत पण गेलो होतो. तर त्या काळात आमच्या एका प्रशिक्षकाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला देशकार्य करायचं असेल तर बॉर्डरवर जायची गरज नाही. तुम्ही जे काय आयुष्यात करता त्याच्यात तुम्ही काहीतरी वेगळं काम करू शकता आणि समाजाचं भलं करू शकता. तर हे विचार माझ्या डोक्यात होते, फक्त करायचं कसं हे कळत नव्हतं. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रात यायचं कारण ते होतं, कारण मला त्यावेळेला असं वाटायचं की डॉक्टर लोकांना ही संधी असते की तुम्ही स्वतःच्या अर्थार्जनासाठी पण आपले स्किल्स वापरू शकता, पण गरिबांना मदत पण करू शकता, स्वार्थ परमार्थ म्हणून दोन्ही करू असे आणि अनेक डॉक्टर करतात. त्याच काळात तो माझा विचार होता. पण मी इंजिनियर झालो, हे प्रोग्रॅमिंग सुरू केलं, पण आता समाजकार्य काय करायचं आणि स्वतःच्या माध्यमातून कसं करायचं हा मला मार्ग सापडला. की ज्यांना माहिती नाही, ज्ञान नाही, त्यांना आपण ज्ञान द्यायचं. आणि मी काही ते पैशासाठी करत नव्हतो, कारण माझी नोकरी व्यवस्थित सुरू होती, तिथं मला प्रमोशन्स मिळत होती, माझा जगप्रवास पण होत होता. त्यामुळं हा माझा वैयक्तिक समाजकार्य म्हणून मी हे 80च्या दशकापासून सुरू केलं. 80 पासून? हो, 85 सालापासून. आता जवळ 40 वर्ष होतं. हो ना. कारण संगणक हा विषय लोकांना, आपल्या सगळ्या कॉमन माणसांना कळायला बराच मोठा कालावधी. ती ॲक्च्युली क्रांती 2000 नंतर झाली. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. संगणकाचं स्वरूप बदललं, मधल्या काळात जे टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान बदललं. आणि ह्या काळात एक खूप घडत होतं की विशेषतः ग्रामीण भागामध्ये मुलींना कॉम्प्युटर ट्रेनिंग नको, कारण थोडं 90च्या दशकात ट्रेनिंग सुरू झालं होतं, म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन सुरू झालं होतं. 87 नंतर BE कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच पण सुरू झाली होती. पण सुरुवातीला काही लोकांच्या मनात अंधविश्वास होता की कॉम्प्युटर वापरलं की चष्मा लागतो, मग मुलींचं लग्न कसं होणार, म्हणून मुलींना शिकवायचं नाही हा विचार होता. मग तो काढायला मला खूप वेळ लागला. मग मी शेवटी पदरमोड करून मग टेल्को आणि पुणे विद्यापीठात एक हरी सहस्त्रबुद्धे म्हणून होते, तिथं एक कॉम्प्युटर सेंटर होतं. मग तिथं मी व्हिजिट्स करायला लागलो. मी लोकांना सांगायचो की तुम्ही इथं या, हे बघा हे कॉम्प्युटर कसे असतात, कारण त्यांना त्यावेळेला वैयक्तिक संगणक म्हणजे PC नव्हते, लॅपटॉप नव्हते, काहीच नव्हतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला कॉम्प्युटर म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. आणि कॉम्प्युटरचे फक्त इंडस्ट्रीमध्ये किंवा सरकारी खात्यात होते. मग तिथं काम करणारे मी लोकांना दाखवायचो की याला चष्मा आहे का बघा.
मग असं करून करून मग काही डॉक्टरांनी पण माझे मत होती त्याला सकारात्मक सांगितलं की असं होत नाही, सतत जर तुम्ही बसलात तर नक्की होईल. होऊ शकतं. पण त्या काळात टी व्ही पण सुरू झाला होता. मग तुम्ही जर सारखा टी व्ही बघितला तरी सुद्धा तुमचे डोळे जातील. मग शेवटी ते बॅरियर गेलं. मग मुली कॉम्प्युटर शिकायला लागल्या, अनेक इंजिनियर झाल्या. आणि मग तुम्ही बघितला तर आता मध्यमवर्गीय क्रांती ही खूप घडली. अनेक मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, त्यांनी स्वतःचं करिअर केलं. याच्यात एक माझा खारीचा वाटा आहे. नाहीतर त्या काळात त्यांचं हे करिअरच सुरू झालं नसतं. तुम्ही खारीचा वाटा म्हणताय, पण असं म्हटलं तर खूप सिंहाचा म्हणायला हरकत नाही. आता मी तसं म्हणत नाही, पण खूप लोकांचे मी त्या काळातले जे, आता त्याला अंधश्रद्धा हा शब्द बरोबर नाही, पण चुकीचे समज होते. नंतर काही लोकांचा समज होता की सारखं कॉम्प्युटरवर बसलं की आपल्याला हाडाचे त्रास सुरू होतील. हे सगळं त्यांच्या मनातनं काढणं याला वेळ गेला. बरोबर. पण मी ठरवलं की हे आपण काम करायचं. नाही, पण आता काय झालं की रोजच्या आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक म्हणतात तसं हे इंटरनेट असेल, मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टी, आणि आता लॅपटॉपपासून सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे, बहुतेकांकडे असतात अलीकडच्या काळामध्ये. पण त्याच्यावरती दिला जाणारा वेळ, जो प्रोफेशन म्हणून दिला जाणारा वेळ आणि अदरवाईज आकारण दिला जाणारा वेळ, याच्यामुळे रोजच्या जीवनामध्ये माणसाच्या, जनरल कोणाच्याही असो, कुठल्याही एज ग्रुपमधले असेल, त्याचा काही इम्पॅक्ट होतो का आणि तो कसा टाळता येऊ शकतो, यावर तुमचं काही मत आहे का? हा कसं आहे ना की हा आता ह्याच्यात ॲक्च्युली 2000 नंतर जास्त वेगळी क्रांती झाली, ती म्हणजे मोबाईल फोनची. पूर्वी फक्त डेस्कटॉप कॉम्प्युटर होते, लॅपटॉप पण नंतर आले. आता जेव्हा डेस्कटॉप कॉम्प्युटर होते तेव्हा सतत कॉम्प्युटर वापरणं हे शक्यच नव्हतं. कारण तुम्ही ऑफिसमधनं घरी आलात की कॉम्प्युटरचं संपलं काम. बरोबर. मग तुमचं रेग्युलर आयुष्य सुरू. पण मोबाईल आणि लॅपटॉपमुळं काय झालं की काम तुमच्या घरी गेलं. मग तुम्ही घरी जाऊन पण लॅपटॉप उघडणार, मग घरी जाऊन पण काम करणार, आणि मोबाईलमध्ये तर तुम्ही सतत स्क्रीन टाईम बघता. तर अशी अनेक व्यक्ती आहेत आणि सर्व वयाची आहेत की ज्यांना मी असं म्हणतो की ते डिजिटल ॲडिक्ट आहेत. तर त्यांना अस्वस्थ होतं की त्यांनी जर व्हॉट्सॲप बघितलं नाही 5-10 तास तर त्यांना अस्वस्थ होतं. मी एक घटना सांगतो की मी बंगलोरहून येत होतो पुण्याला, आणि मी अरायव्हल लॉन्जमध्ये आलो आणि सामानाची वाट बघत होतो. तिथं एक माझा एक ओळखीचा माणूस अस्वस्थपणे उभा होता. मला वाटलं ह्याची बॅग हरवली का. मग मी त्याला म्हटलं काय झालं. तो म्हटला अरे आपल्याला फ्लाईटमध्ये रेंज नव्हती आणि इथं पण मला रेंज मिळत नाही आहे. म्हटलं तुला करायचं काय. तो म्हटला मी व्हॉट्सॲप बघितलं नाही. म्हटलं काय आभाळ कोसळणार आहे का. म्हटलं तुला कुठला इमर्जन्सी फोन करायचा असेल तर माझ्या फोनला रेंज होती, तू कर. तो म्हटला नाही, मला माझं व्हॉट्सॲप बघायचं, मला अर्जंट काही गोष्टी कळल्या तर बरं होईल. म्हटलं काय तुला प्रॉब्लेम आहे, तू बाहेर जा, तुला रेंज मिळेल. आणि तुझ्या आयुष्यात एखादी गोष्ट तुला 3 तासांनी कळली तर काय आभाळ कोसळणार आहे का. बरोबर. पण असं होत नाही. असे अनेक व्यक्ती आहेत की ज्या ह्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले. एक मागे तुमच्याशी बोलताना तुमचा एक बोलण्यात एक संदर्भ आला होता की लॉकडाऊनच्या दरम्यान सगळी मंडळी घरातच आपल्या बसलेली असायची आणि तुम्ही काहीतरी मॉर्निंग वॉकला वगैरे त्या कुठेतरी DP रोडला जात होतात वगैरे, असं तुम्ही मागे बोलल्याचं मला आठवतं. त्यातला एक इन्सिडेंट तुम्ही मला सांगितलं होतं त्या एका मला वाटतं आजी आजोबांचा. हां, तर तो ॲक्च्युली इन्सिडेंट होता तो कॉम्प्युटर करिअरबद्दल. बरं. आणि मी 2015 नंतर करिअर काउन्सिलिंग पण सुरू केलं. ती पण एक वेगळीच सेवा आहे. त्याच्यामध्ये ज्या लोकांना करिअरमध्ये प्रॉब्लेम असतात किंवा अशी आपल्याकडं यंत्रणाच नाही आहे कुठे की मला जर करिअरमधला प्रॉब्लेम असेल तर तो कोण सांगणार. तर तुम्हाला जर आरोग्याचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता. पण करिअरमधलं कुणीही तुम्हाला असा गायडन्स देणारी यंत्रणा नाही. तुमच्या ऑफिसमधला बॉस तुम्हाला त्याला जे हवं ते सांगतो. तर हे मी करत होतो. ते का करत होतो ह्याचा पण एक वेगळाच किस्सा आहे, तो नंतर सांगतो. पण मी त्यावेळेला मॉर्निंग वॉकला जात होतो आणि तिथं मला एक एल्डरली कपल असं भेटलं आणि मग त्यांनी मला विचारलं की तुम्हीच दीपक शिकारपूर का. म्हटलं हो. मग त्या आजींनी सांगितलं की आम्हाला एक मोठी समस्या आहे. म्हटलं ठीक आहे, काय सांगा. तर त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा आणि सून दोघंही आम्ही एकत्र राहतो, दोघंही IT मध्ये आहेत आणि दोघंही कॉम्प्युटर उघडून बसलेले असतात वेगवेगळ्या खोलीत आणि आम्हाला ते जरा विचित्र वाटतं कारण आमचा संवादच नाही, आमची सून आमच्याकडे लक्ष देत नाही. मग ते आजोबा होते ते म्हणाले की नाही ही सांगत नाही पण मी तुम्हाला सांगतो की त्या आमच्या सुनेचा पगार मुलापेक्षा जास्त आहे. त्यामुळं ती एकदा आम्हाला बोलली, माझ्या बायकोला, की
माझा पगार मुलापेक्षा चांगला जास्त आहे, तर एकदा चहा त्याला करायला सांगा ना. माझ्याकडनंच तुम्ही अपेक्षा का करता? मला पण माझी कामं आहेत आणि मी पण करिअर करते वगैरे वगैरे. मग मी म्हटलं, हा बघा, ही कौटुंबिक समस्या आहे आणि मी त्यातला तज्ज्ञ नाही, पण तरीसुद्धा तुम्ही काय करा की तुमच्या मुलाला आणि सुनेला मला वेगळं भेटायला सांगा, मग एकत्र नका पाठवू. मग मी त्यांना वेगळा भेटलो. मग मुलाशी बोललो, त्याला मी सांगितलं की तू अपस्किल हो, कारण कॉम्प्युटर फील्डमध्ये कौशल्य अद्ययावत करणं हे सतत करायला गरजेची गोष्ट आहे. मग त्या काळात AI हे नाव नव्हतं, पण ॲनालिटिक्स आणि सॉफ्ट स्किल्स, म्हणजे मी त्याला एक परदेशी भाषा जपानी शिकायला सांगितली आणि ह्याच्यावर तू वेळ दे, ह्यांनी तुझं करिअर एन्हान्स होईल आणि पुढं काय होतं ते बघ. मी त्याला मॅप करून दिला की अशा प्रकारच्या नोकऱ्या तुला नंतर मिळतील, तू चेंज करू शकतोस. आणि मग ती त्यांची सून होती, तिला मी असं सांगितलं की तुझं आयुष्यात ध्येय काय आहे, तुला करिअर ओरिएंटेड आहेस का तुला फॅमिली ओरिएंटेड आहेस? ती म्हणली मला दोन्ही गोष्टी करायच्या. आणि मग म्हटलं तुला जॉईंट फॅमिलीत राहायचं आहे का एकटं राहायचं आहे? मग ती म्हणली नाही, मला एकत्र राहायचं आहे, कारण उद्या जर आम्हाला मुलं बाळ झालं तर सासू सासरे आम्हाला मदतीला येतील. मग मी म्हटलं हे असं वन वे नसतं आणि ते काय पेड सासू सासरे नाही आहेत, तुला त्यांच्याशी व्यक्ती म्हणून वागायला लागेल. आणि मग तिला मी रेग्युलर फिजिशियनसारख्या चेकलिस्ट दिल्या की सासू सासऱ्यांशी काय बोल, कसं बोल, काय करायचं नाही, त्यांच्या वाढदिवसाला त्यांना गिफ्ट द्यायचं, थोडा वेळ तुला काढायला लागेल, कधीतरी सुट्टी घेऊन त्यांना पिक्चर दाखव, अशा अनेक गोष्टी मी सांगितल्या. आणि नंतर काहीच घडलं नाही. मग मी ती घटना विसरून पण गेलो. पण 3 वर्षांनी हे आजी आजोबा परत माझा पत्ता शोधत आले आणि त्यावेळेला त्यांच्या हातात पेढ्याचा पुडा होता. आणि मग आजोबांनी सांगितलं की दीपकजी, आता तुम्हाला आनंदाच्या 2 बातम्या देतो. एक तर म्हटलं आम्ही आता आजोबा झालो, आम्हाला नातू झाला, आणि दुसरं म्हणजे आता माझ्या मुलाचा पगार सुनेपेक्षा जास्त आहे, त्याचा आम्हाला आता खूप अभिमान आहे. तर ही अशी घटना घडली. पण अशा घटना सतत विविध लोकांच्या आयुष्यात घडत असतात. आणि विशेषतः IT कपल्स म्हणून एक नवीन संज्ञा आहे, नवरा बायको दोघंही IT मध्ये, तर त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडत असतात. तर त्याच्यात मी लोकांना सांगतो की तुम्ही, संसार म्हणजे टीम असते, असं माझा पगार जास्त का तुझा पगार जास्त असं नसतं. आता टीममध्ये कसं असतं की एखाद्या वेळेला एक क्रिकेटर जास्त रन काढतो, दुसरा कमी काढतो, म्हणून काय लगेच आपण हरमुसले होत नाही, पुढच्या मॅचमध्ये बघू. शेवटी तुम्हाला संसारात काय करायचे हे बघा. बरोबर. आत्ता सांगितल्याप्रमाणे जे नातं कॉम्प्युटरशी किंवा सगळ्या वेगवेगळ्या मोबाईलशी किंवा अशा गोष्टींशी जे नातं आहे, त्या नात्यामुळे होणारा जो परिणाम रोजच्या जीवनावरती आहे, ॲडिक्शनबद्दल आपण आत्ता बोललात, पण ते ॲडिक्शन न होता त्याचं मर्यादित जे काही वापर आहे तो करायला शिकणं, यासाठी तुम्ही काही वेगळं योजलं आहे किंवा काही प्रयत्न केला? मी एका गोष्टीचा पुरस्कार करतो, त्याचं नाव आहे सायबर संस्कार. सायबर संस्कार. संस्कार म्हणजे काय की तुम्ही नीतिमत्ता आणि चांगल्या गोष्टी सांगता. म्हणजे आपल्या शाळेच्या पुस्तकात नागरिक शास्त्र म्हणून असतं, म्हणजे तुम्ही मुलांना हे शिकवता की ट्रॅफिकचे नियम पाळा, असं करा, तसं करा, तसं करू नका. पण मोबाईल कसा वापरायचा, किती वापरायचा, याचं कोणीच प्रशिक्षण देत नाही. आणि तुम्ही एक बघा की साधारण एक 14 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी, की त्यांच्या जीवनात 2 उपकरणं येतात, एक दुचाकी वाहन आणि दुसरं मोबाईल. आता दुचाकी वाहन वापरायची सगळी यंत्रणा रेग्युलेटेड आहे, मग तुम्हाला लायसन्स काढायला लागतं, मग ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला लागते, मग वाहतुकीचे नियम आहेत. पण मोबाईलच्या बाबतीत असं काहीच नाही. मग त्याला कोणीच काही गायडन्स देत नाही. आणि आत्तापर्यंत मला असं कोणी मोबाईलचं ट्रेनिंग देणारं असं कोणी मला माहिती नाही. आणि जे मोबाईल वापर करते ते आपणच शिकतात आणि आपणच जे काय हवं ते करतात, इतरांची कॉपी करतात. त्यांना काही कोणी सांगत नाही, हे कर, हे करू नकोस. आणि विशेषतः मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीत तर हे खूप जास्त आहे. तर हे रेग्युलेट करायची गरज आहे. सरकारने ह्याच्यात कायदा पण करायची गरज आहे की त्याला रेग्युलर तुम्ही डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स, जसं ड्रायव्हिंग लायसन्स असतं तसं, की जर तुला डिजिटल उपकरण वापरायचं असेल तर एक परीक्षा पास करायला लागेल. त्या परीक्षेमध्ये हे सगळं तुम्ही नियम सांगायचे आणि ह्याच्यात थोडेफार सायबर कायदे पण सांगायची गरज आहे. कारण अनाहूतपणे अनेक वापरकर्ते उत्साहाने अनेक गोष्टी करतात. नको त्या क्लिप्स इकडे तिकडे पाठवा आणि त्याच्यामुळं ते सायबर गुन्हेगार पण नकळतपणे घडतात. तर हे सायबर गुन्ह्यांची पण, सायबर कायद्यांची माहिती पण करून द्यायला पाहिजे. काय केलं की तुम्ही नियम तोडताय आणि काय केलं की तुम्हाला काय शिक्षा आहे. किती लोकांना माहिती नसतं की सायबर गुन्हेगार जे असे फर्स्ट टाइम युजर असतात ते नॉन बेलेबल असतात. तुम्हाला बेल नाही मिळत, तुम्ही डायरेक्ट लॉकअपमध्ये जाता आणि दुसऱ्या दिवशी तुमचं नाव येतं पेपरमध्ये गुन्हेगार म्हणून.
तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. कारण तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असाल तिथनं तुम्हाला काढतात आणि समाज तुमच्यावर एक गुन्हेगार म्हणून शिक्का बरोबर राहतो. आणि ह्याचं मूळ काय, तर एक अतिशय छोटी काहीतरी तुम्ही घटना केलेली असते मोबाईल फोन किंवा लॅपटॉप वापरून, आणि ते त्यांनी फार मोठा काही तुमचा हेतू नसतो, पण तुम्ही अनाहूतपणे गुन्हेगार होता. तर हे अशा गोष्टी का करतात तुम्ही? तर हे सांगणं गरजेचं आहे. ह्याची ॲक्च्युली भित्तीपत्रक असावीत, सर्व शाळा कॉलेजेसमध्ये ती सांगितली जावीत. किमान महिन्यातनं एक किंवा सुरुवातीला तरी ह्या सगळ्याचं प्रशिक्षण द्यायची गरज आहे. डिजिटल जी सगळी तंत्रज्ञान किंवा उपकरणं आहेत ती वापरल्यामुळे नाती जुळली गेली किंवा नाती तुटली, असा काही संदर्भ किंवा अनुभव तुमच्या जवळच गाठीस आहे? याच्यात मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो आणि या दोन्ही गेल्या वर्षभरात माझ्या आयुष्यात घडल्या. बरं. मी 2 महिन्यापूर्वी काही कामासाठी अमेरिकेत होतो आणि तिथं एका माझ्या मित्राची मुलगी मला भेटली. तिच्याशी मी बोलत होतो आणि मग तिला मी विचारलं की तुझं लग्न कसं ठरलं, काय झालं? तिने मला सांगितलं की तिला शाळेमधल्या तिच्या एका मित्रांनी तिला कॉन्टॅक्ट केलं. आता मी असं म्हणतो की हा तंत्रज्ञानाचा, लिंक्डइनचा एक सकारात्मक उपयोग आहे की तुमच्या स्कूल किंवा शाळेमधलं जे तुमच्या बरोबरची लोक आहेत ती तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मग त्या माध्यमातून एका मित्राची तिची ओळख झाली आणि मग शेवटी त्यांचं लग्न झालं. तर हे जर माध्यमच उपलब्ध नसतं तर तिला हे माहितीच नव्हतं की आपल्या गावचा, आपल्याच शाळेतला एक माणूस इथं जवळ राहतो आणि मग त्यांचं जुळलं. ही एक मला असं वाटतं की सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाची ही एक सकारात्मक बाजू आहे. नक्की नक्की. पण काही गोष्टी उलट्या पण जाऊ शकतात. म्हणजे एक मोठं औद्योगिक घराणं आहे पुण्यामध्ये, त्यांचं नाव घेत नाही मी, पण त्यांच्या मुलाच्या बाबतीत ही घटना घडली. त्याला त्याच्या बायकोवर संशय यायला लागला काही कारणामुळं आणि मग त्यांनी काय केलं की तिच्या मोबाईल फोनमध्ये एक स्पायवर टाकलं आणि मग ती थोडीशी डिजिटली कमी ज्ञानी होती ह्याच्यापेक्षा आणि तिचा ॲक्च्युली एका माणसाबरोबर अनेक वर्ष संबंध होते. पण त्या तंत्रज्ञानामुळं ते लक्षात आले आणि शेवटी या मुलांनी अजून एक गोष्ट केली की त्यांना एक मुलगा पण होता. त्याची DNA टेस्ट अचानक करून घेतली, म्हणजे आईला न सांगता, आणि मग त्याचा रिपोर्ट असा आला की हा मुलगा त्याचा नव्हता. अरेच. DNA रिपोर्टवर. मग त्यांनी इतर ज्या डेटा कलेक्ट केला होता त्या बेसिसवर त्याचा घटस्फोट झाला. तर त्यावेळेला त्याच्याकडे पुरावे निर्माण. त्यामुळे हे तंत्रज्ञान अशा पण गोष्टीसाठी लोकांनी वापरलेलं आहे. पण हे जे सायबर हेरगिरी वगैरे करणं, तर हे युद्धात टेररिस्ट वगैरे लोकांना ट्रॅक करण्यात तुम्ही आता बघत असाल की बहुतांशी गुन्हेगार हे मोबाईल फोनमुळे पकडले जातात. हो हो हो. कारण ते कधीतरी वापरतात, मग त्यांना ट्रेस करणं सोपं होऊन जातं. तर ह्या तंत्रज्ञानाच्या ह्या बाजू आहेत. पण ह्याचबरोबर नवीन नवीन प्रकारच्या समस्या पण निर्माण होत आहेत. तुम्ही नातेसंबंध म्हणता, पण सर्वसामान्य माणसाला पोलिसांपासून आणि कोर्टापासून दूर राहायचं असतं. म्हणून त्यांच्या या भीतीला खतपाणी घालून सध्या एक डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार घडतो. सांगण्यात येतं, मेल येते की तुमच्या नावाने एक पार्सल आहे, मग त्याच्यात ड्रग्ज आहेत, अशी एक बाब, किंवा तुमच्या घरात कॅश आहे, किंवा तुम्ही असं केलं तसं केलं, आता तुम्हाला आम्ही अरेस्ट करतोय. आणि मग समोर एक व्हिडिओ कॉल येतो आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये पोलीस स्टेशनची प्रतिकृती निर्माण होते आणि मग बोलणारा माणूस जरबेने बोलतो. तो म्हणतो तुम्हाला अरेस्ट होईल आणि मग तुम्हाला हे टाळायचं असेल तर मग तुम्ही अमुक अमुक पैसे भरा. आणि ह्याच्यात अनेकांनी लाखो रुपये घालवले आणि नंतर लक्षात येतं की हे असं काही नसतं. तर आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगतो की असं डिजिटल अरेस्ट वगैरे काही नसतं. जर पोलिसांना तुम्हाला माहिती काढायची असेल तर तुम्हाला रेग्युलर समन्स येतं, मग तुम्ही पोलीस ठाण्यात जा, वकिलांचा सल्ला घ्या. पण अशा या सायबर लिंक्सवर क्लिक करा, OTP शेअर करा, अशा गोष्टी कृपया करू नका. दुसरा एक त्याला जोडून माझ्या डोक्यात विचार असा आला, प्रश्न आला तर, की ज्या डेटिंग साईट्स नावाचा प्रकार अलीकडे बराचसे झालेला आहे, पण ह्या डेटिंग साईट्सच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या काही घटना असतील त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? म्हणजे काय टाळता येईल? मी तुम्हाला मला काही माहिती असलेल्या घटना, म्हणजे त्याच्यात दर तुम्ही पेपरमध्ये पण वाचता, आजच्या पण वर्तमानपत्रात बातमी आहे की एका 83 वर्षाच्या वृद्धाला डेटिंग साईटवर त्याला कंपॅनियन पाहिजे होती. मग त्याला एक लिंक पाठवली गेली आणि मग त्याचे लाखो रुपये गेले. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला कंपॅनियन पाहिजे, मग तुम्ही पारंपरिक मार्ग वापरा.
कारण ऑनलाईन माध्यमातनं कसं आहे की त्या माध्यमाची विश्वासार्हता नाही आहे. जी व्यक्ती तुम्हाला सांगते ती माहिती कोणी व्हेरीफाय करत नाही आणि ती व्यक्ती काय त्यांचा हेतू आहे हे तुम्हाला माहिती नसतं. त्यामुळे फेक प्रोफाईल नावाचा प्रकार जो असतो बऱ्यापैकी असतो असं मला म्हणायचं. आता तुम्ही विवाह संस्था चालवता, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे. नाही माहिती पण मला हे लोक करतात हे माहिती आहे. नाही त्याच्यामुळे होणारे जे काही लग्न होतात ती मग वेगळीकडे वळतात वगैरे हा विषय आहे. आपल्या जरी नाते जपवयाशी संबंधित त्याचा असला तरी त्याचा संदर्भ तुमच्या प्रोफेशनची जो काही आला त्यामुळे मी फक्त हा प्रश्न तुम्हाला विचारला. अदरवाईज हा मेनली याच्यात काय आहे की एखादी व्यक्ती तुम्हाला सोशल मीडियावर भेटते आणि तुम्हाला मित्र करायचा प्रयत्न करते, तर त्या व्यक्तीचा हेतू काय हे तुम्हाला काय माहितीच नसतं ना. बरोबर आहे. त्यामुळे मी साधा नियम आहे पाळतो, कारण मी सोशल मीडियावर आहे ॲक्टिव्ह पण खूप ॲक्टिव्ह नाही आणि मी सतत फेसबुक वगैरे बघत नाही. दिवसातनं 1-2दा बघतो. लिंक्डइन मी जास्त वापरतो कारण त्याच्यात जास्त व्हॅल्यू आहे. अनोळखी माणसांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत नाही. मी ज्यांना ओळखतो आणि व्यवस्थित ओळखतो तेच माझे मित्र असतात आणि अनोळखी लोकांना मी ॲक्सेप्ट करत नाही. फारच त्यांनी केलं तर मी सांगतो की आय एम व्हेरी सॉरी, आय डोंट नो यू अँड आय एम नॉट ॲक्टिव्ह ऑन फेसबुक. त्यामुळं त्या फंदात पडायचंच नाही. आणि मला असं वाटतं की खूप तुमचे फेसबुक मित्र म्हणजे तुम्ही खूप लोकप्रिय असं काही नाही. असं नाही. तुम्ही मर्यादित वापर करा या सगळ्यांचा, कारण ह्याचं आयुष्य तुमच्या आयुष्यात त्यांचं स्थान मर्यादितच आहे. आयुष्य खूप मोठं आहे, त्याच्यात डिजिटल उपकरणं हा एक अतिशय छोटा विषय. पण तुम्ही सतत ते वापरत बसलात तर तुम्ही स्वतःच्याच आयुष्यावर परिणाम करू. तुम्हाला अजून एक छंद आहे मला जो माहिती आहे तो की तुम्ही चित्रपट बऱ्यापैकी जास्त म्हणजे मूवीज बघायला जाता जास्त बरेचसे, असं तुमच्या बोलण्यातनं मला जाणवलेली गोष्ट आहे. आणि त्या संदर्भातला पण एक किस्सा तुम्ही सांगितला होता, मला वाटतं सिटी प्राईड कोथरूडमधला एका. हां, तो ॲक्च्युली मी सिटी प्राईड कोथरूड म्हणजे त्या ठिकाणी जवळ राहतो आणि मग आता सकाळी 9 वाजल्यापासून पिक्चर आहेत, त्यामुळे तुम्ही कधीही बघू शकता. तर मी पिक्चर खूप बघायचा प्रयत्न करतो. तर सुमारे 10 वर्षापूर्वी एक घटना घडली. मी मॉर्निंग शो बघत होतो सकाळचा. मॉर्निंग शोचे एक फायदा असतो, एक तर तिकीट कमी असतं आणि दुसरं म्हणजे गर्दीपणे असते, त्यामुळे तुम्ही निवांतपणे बघू शकता. तर मला मध्यंतरात डोअरकीपरनी सांगितलं की तुम्हाला आमच्या मॅनेजर आणि व्यवस्थापकांनी बोलवलं आहे, तुम्ही जरा भेटा त्यांना. मग मी तो शो संपल्यावर त्यांना भेटायला गेलो. मग ते मला ओळखत होते कारण मी जवळच राहतो आणि तिथंच अनेक सिनेमे बघत होतो. मग त्यांनी सांगितलं की आमच्या कॉफी शॉपमध्ये एक माणूस येतो, तो लॅपटॉप घेऊन येतो आणि गेले 3 आठवडे आम्ही बघतोय, तो रोज इथं येतो सकाळी 10ला. मिनिमम गोष्टी ऑर्डर करतो, एकही सिनेमा बघत नाही आणि सतत काहीतरी कॉम्प्युटरवर काहीतरी करत असतो. तर हे आम्हाला थोडं ऑड वाटतं, कारण ज्या माणसाला कॉम्प्युटर वापरायचं आहे तो मल्टिप्लेक्समध्ये कशाला येईल, त्यांनी सिनेमे बघावेत ना. पण हे काय करतोय तो. तर मला पण वाटलं की हे काहीतरी ऑड आहे आणि मला सुरुवातीला वाटलं की हा सायबर क्रिमिनल आहे, म्हणजे गुन्हेगार आहे. कारण ही मोडस ऑपरेंडी ही सायबर क्रिमिनलची आहे की ते अननोन ठिकाणी बसणार, अननोन वायफाय वापरणार आणि त्यातनं ते इंटरनेट वापरतात. मग मी त्या मुलाला कन्फ्रंट केलं. सुरुवातीला तो उडवळवीची उत्तरं देत होता. मग नंतर त्याला सांगण्यात आलं की तू कुणाशी बोलतोयस तुला माहिती नाही आणि तू व्यवस्थित उत्तरं दे. आणि मग मी त्याला सांगितलं की हे बघ, तुला जर वाटत असेल तर आम्ही इथं जवळ पोलीस चौकी आहे, त्या पोलीस ऑफिसरना बोलवतो आणि मग तुझ्यावर ते पोटेन्शियल क्रिमिनल म्हणून ते तुला अरेस्ट करतील आणि मग नंतर तू कोर्टात जाऊन प्रूव्ह कर की तू इनोसंट आहेस. तर तू या मार्गाला काय जातोस, तू सरळ सांग ना तू काय करतोयस आणि तुझ्याकडे जर काही गैर नसेल तर तुला सांगायला काय प्रॉब्लेम. मग शेवटी त्यांनी कबूल केलं की ॲक्च्युली काय झालं होतं की तो तरुण मुलगा होता, त्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि घरी आई होती आणि बायको आणि त्याची नोकरी गेली होती. आणि मग त्याला घरी हे सांगता आलं नाही की माझी नोकरी गेली आहे, म्हणून तो ऑफिसला जातो म्हणून घराच्या बाहेर पडायचा आणि इथं येऊन बसायचा आणि परत ऑफिस संपलं त्या वेळेला परत जायचा. मग मी त्याला म्हटलं मध्या काळात तू काय करतोस. तो म्हणतो मी फक्त नोकरी शोधत होतो. मग मी त्याला विचारलं की तुझं काय क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. मग त्याला विचारलं की तुझी नोकरी गेली तेव्हा किती पगार होता. मग त्याला विचारलं तू काय शोधतोयस. तर त्याचा प्रॉब्लेम असा होता की तो त्या काळात त्याला 40,000 रुपये पगार होता आणि तो फक्त 50,000 60,000च्याच नोकऱ्या बघत होता आणि जिथं त्याचं सिलेक्शन व्हायचं तिथं तो त्या सॅलरीज मागायच्या जी त्याला मिळत नव्हती. पण सुदैवाने त्याला एक 35,000ची म्हणजे खालच्या पगाराची नोकरी मिळाली होती. मग मी त्याला फोर्स केलं की तू आत्ता माझ्यासमोर ती नोकरी ॲक्सेप्ट करणार आहेस आणि उद्यापासून तिथं जाणार आहेस. जॉईन होणार.
आणि तू ह्याच्यातनं बाहेर पड. असं करून तो दिवस गेला. मग 2 महिने मी सिटी प्राईडला अजून एक सिनेमा बघायला गेलो होतो, पण त्यावेळेला संध्याकाळी गेलो होतो. तर इंटरवलला मी कॉफी पॉपकॉर्नच्या लाईनीत उभा होतो, तर एक बाई येऊन माझ्या पाया पडल्या. मला एकदम कळलं नाही काय झालं. मला वाटलं खाली झुरळ आहे असं, कारण नाहीतर कोण पाया पडलं? कुणी बाई असं पाया पडायची काहीच गरज नाही. मग त्या बाईबरोबर हा माणूस आला आणि मग त्या बाईंनी मला विचारलं की तुम्हीच दीपक शिकारपूर का? म्हटलं हो. आणि मग त्या बाई माझ्याशी बोलायला लागल्या आणि त्या म्हणाल्या की तुम्ही जर त्या दिवशी त्यांना भेटला नसतात तर तो आत्महत्या करणार होता. मग ते मला एकदम असे अंगावर शहारे आले की अरे, माझ्या अजाणतेपणे मी जे काम केलं त्याचा हा परिणाम झाला. मग मी आता विचार केला की हेच आपण आयुष्याचं ध्येय करू शकतो. आणि मग मी संगणक साक्षरतेबरोबरच IT करिअर काउन्सिलिंग ही एक ॲक्टिव्हिटी सुरू केली. ही पण मी समाजकार्य म्हणून करतो. याच्यात काही पैसे नसतात आणि कुठलेही लोक म्हणजे अनेक ठिकाणून मला कॉन्टॅक्ट करतात. माझी एक साईट आहे itcareercounseling.com. त्या डोमेन नेम मग तसंच आहे आणि त्या साईटचा वापर करून किंवा सोशल मीडियातनं मला लोक कॉन्टॅक्ट करतात. आणि त्याच्यात मी असं समजतो की ही माझी समाजकार्याची एक पद्धत आहे. एक माणूस जर एस्टॅब्लिश झाला माझ्यामुळे तर ते राष्ट्रनिर्मितीसारखंच आहे ना. नक्की नक्की नक्की, प्रश्नच नाही. नाही, पण हा एक चांगला भाग आहे की कळत नकळत तुम्ही या क्षेत्रात जोडले गेलात आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल करायला कारणीभूत पण चांगला. आता मला त्याच्यात आनंद मिळतो. आणि अजून एक तुम्हाला मी सांगतो की नुकतंच मी 60 पार केली, पण 10 वर्षापूर्वी जेव्हा माझे 50शी संपली होती आणि आयुष्यात काय करायचं हे मला कळत नव्हतं. मग काही लोकांनी मला सांगितलं की तू अध्यात्म कर, अमुक कर, तमुक कर. मग त्या काळात मी दादा वासवानींना जाऊन भेटलो. बरं. मला त्यांना ॲक्सेस होता. मग त्यांनी 15 मिनटं मला 1 to 1 वेळ दिली आणि मग ते माझ्याशी बोलले. मी काय करतो, मला काय करायचं हे त्याने ऐकून घेतलं. आणि मग मी त्यांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या. एक तर त्यांनी मला, ते हिंदीत बोलायचे, ते म्हणाले की जिंदगी बहुत आसान होती, आप लोग उसे कॉम्प्लिकेट करते. ते त्यांचं म्हणणं होतं की लाईफ में सिर्फ 3 फेजेस होते हैं. देर आर ओनली 3 फेजेस इन लाईफ: लर्न, अर्न अँड रिटर्न. पहिल्या फेजमध्ये तुम्ही शिका, दुसऱ्या फेजमध्ये तुम्ही उदरनिर्वाह करा आणि तिसऱ्या फेजमध्ये तुम्ही समाजाला परत करा. लर्न, अर्न अँड रिटर्न. मग त्यांनी मला सांगितलं की आपका अभी रिटर्न मोड चालू हो गया, त्यामुळे डोंट गो आफ्टर अर्निंग, नाउ थिंक हाऊ यू कॅन हेल्प पीपल. तर गेले 10 वर्ष मी आधाशासारखा विचार करत असतो की आज कुणाचं भलं करायचं, कशा प्रकारे मदत करायची. आणि माझ्या सुदैवाने नशीब आहे की मला लोक भेटत जातात, मला त्यासाठी प्रयत्न करायला लागत नाही. तर हे प्रत्येकाला करता येऊ शकतं आणि त्यासाठी काही तुम्हाला खूप गोष्टी करायची पण गरज नसते. सगळ्याच गोष्टी काही, सगळ्या पैसे पण लागत नाहीत. नुसते लोकांशी चांगलं वागा, त्यांना मदत करा, त्यांचं भलं करा, याच्यातनं आनंद मिळतो. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगतो. आणि तो आनंद वेगळाच असतो. हो, नक्कीच वेगळा असतो. म्हणून त्याचं व्यसन लागणं बरं ना इतर कोणापेक्षा. चांगल्या गोष्टीचं व्यसन, आणि हे प्रत्येक व्यक्ती करू शकते. कारण आता मी पुण्यात बघतो की हजारो विद्यार्थी इथं शिकायला येतात, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना इथं सेटल कसं व्हायचं ते माहिती नसतं. तर त्यांना अशा अनेक शेकडो मेंटर्सची गरज आहे. आणि जर अशा अनुभवी लोकांनी, विशेषतः जे रिटायर होतात, मग त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते. मी अशा अनेक माझ्या मित्रांना सांगतो की तू जाऊन ह्या ठिकाणी जा, या लोकांशी बोल, किंवा मग तू लिंक्डइनवर सांग की आय एम विलिंग टू वर्क ॲज अ मेंटॉर. असं करून तुम्ही चांगल्या प्रकारे वेळ घालवू शकता आणि कुणाचं भलं केलं तर त्यात काय वाईट आहे. आणि हा एक चांगला आस्पेक्ट तुमच्यामुळे सगळ्यांनाच कळायला असेल आता नक्कीच, की आपण सेवानिवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा हा एक बऱ्याच जणांना प्रश्न असतो. आणि पैसे असतात किंवा स्थावर जंगम मिळकत सगळं असतं, पण समवयस्क लोकांबरोबर त्यांचं काही वेळा जमतं, काही जमत नाही. मग वेळ कसा घालवायचा, त्यासाठी हा एक चांगला. मग मी ह्याच्यावर पण थोडंफार मार्गदर्शन करतो. मग त्या व्यक्तीच्या प्रोफाईलमुळं मी त्यांना योग्य संस्थेशी त्यांचं कनेक्ट करून देतो आणि मग ते सुखी समाधानी राहतात असं वाटतं मला. मला तुमच्या जनरल आता एक प्रश्न विचारतो की तुमच्या दृष्टिकोनातनं नातेसंबंध हा विषय जो आपण आता चर्चेमध्ये घेतला आहे, तुमचं वैयक्तिक मत जरी काउन्सिलर नसलात किंवा त्यातला अभ्यास तुमचा नसला तरी प्रत्येक व्यक्तीला नातेसंबंधाशी संबंधित बोलायचा अधिकार किंवा ज्ञान नक्की असू शकतं, तसं तुमच्याकडे नक्की असणार आहे. तर ते नातेसंबंध इंटॅक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वैयक्तिक काय सांगावं असं वाटतं का? तर मर्यादित डिजिटल प्रेझेन्स ठेवा आणि सोशल मीडियावर मित्रमैत्रिणी शोधत बसू नका. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे आणि चॅटबॉट्स वगैरे असतात.
तर अमेरिकेत मी 2 महिन्यापूर्वी गेलो होतो. तर तिथं मी एक घडलेली घटना तुम्हाला सांगतो. तिथं एक 18 वर्षाची मुलगी होती आणि ती सिंगल मदरबरोबर राहत होती. तिला म्हणजे पेरेंटल गायडन्स फारसा नव्हता. मग तिने ती चॅटबॉट वापरायची आणि त्या चॅटबॉटलाच तिने आपला मित्र केला. मग ती सकाळी उठून चॅटबॉटशी बोलायची, मग परत कॉलेजमधनं आली की परत बोलायची आणि जे काम घरातले आजी आजोबा करायला पाहिजे किंवा वडीलधारी व्यक्ती ती व्हॅक्यूम होती तिच्या आयुष्यात. तर तिला त्या AI चॅटबॉट बरोबर हे संबंध झाले. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. तुम्ही AI चॅटबॉटला आपलं मित्र किंवा मैत्रीण करू नका, कारण ते अतिशय धोकादायक आहे. आणि तेच ह्या मुलीच्या बाबतीत घडलं. एकदा बोलता बोलता त्या चॅटबॉटने तिला सांगितलं की युअर लाईफ हॅज नो मिनिंग, म्हणजे तुझ्या जीवनाला काही अर्थ नाही. तर तिने आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहून ठेवली होती की माय चॅटबॉट हॅज टोल्ड मी दॅट माय लाईफ हॅज नो मिनिंग, सो आय कमिट सुसाईड. तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रभावी तंत्र आहे, पण त्याच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवू नका. जे AI सांगतं ते 100% खरं असेलच असं नाही, कारण शेवटी त्यांचा एक तर्क असतो आणि तो तुम्ही पाळलाच पाहिजे असं पण नाही. आणि AIचं अजून एक लिमिटेशन आहे की AIला नॉन डिजिटल डेटा माहिती नाही. म्हणजे जो डेटा 2010 आधीचा नॉन डिजिटल डेटा आहे तो त्याच्याकडे नाही आहे. त्यामुळे तो काय करतो की काहीतरी तर्क लावतो. आणि मी स्वतः AI 3 वर्ष वापरतो, म्हणजे त्याची अनेक गोष्टीमध्ये त्याचा फायदा होतो, दर्जा चांगलाच आहे. पण शेवटी त्याच्यावर तुम्ही विश्वास कितपत ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. आणि अजिबात अंधविश्वास ठेवू नका. AIने सांगितलं म्हणून असं करा. विशेषतः माझ्या अनेक डॉक्टर मित्रांनी मला सांगितलं की आमच्याकडं गुगल ओपिनियन घेऊन येणारे लोक असतात. आपल्या आरोग्याच्या तक्रारी ते चॅटबॉटला सांगतात, मग चॅटबॉट त्यांना काहीतरी सांगतो. हे अजिबात करू नका, कारण एक ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की AI चॅटबॉटला भारतीय आरोग्य संस्थेचा डेटाच माहिती नाही. त्याचं जे ज्ञान आहे ते सगळं प्रगत देशातलं ज्ञान आहे आणि ते थोडंफार प्रेडिक्टिव्ह आहे. ते काही बाबतीत बरोबर पण असेल, पण शेवटी आपल्याकडं जे फिजिशियन नावाची व्यक्ती आहे भारतातली, त्यांच्याकडे अनुभव असतो, त्यांना तुमची फॅमिली हिस्ट्री माहिती असते आणि त्या बाबतीत ते चांगल्या प्रकारे सल्ला तुम्हाला देऊ शकते. पण मी अशा अनेक केसेस वाचल्यात की गुगल इंटरनेटवर सांगितलं म्हणून अमुक केलं, यूट्यूबवर बघून लोकांनी सर्जरीज केल्या आहेत. आता ठीक आहे, ते 3 इडियटमध्ये एक दाखवलं आहे, पण ते खरं नाही आहे. असं यूट्यूबवर बघून जर तुम्ही डॉक्टर होणार असाल तर त्याला काही अर्थ नाही. ते असं करू नका. नाही, एक चांगली स्वागतार्ह सूचना म्हणायला हरकत नाही की अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून म्हणायला हरकत नाही की आता तुम्ही जसा AIचा उल्लेख केलात किंवा दुसऱ्या काही चॅटबॉट्सचा सांगितलं, त्याच्यावरती डिपेंड असणारी बरीचशी यंग जनरेशन आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तुमचं वेगळं असू शकेल, पण मगाशी म्हटलं त्या मुलीचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे छोट्या मोठ्या घरातल्या किंवा वैयक्तिक आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी फक्त त्याच गोष्टीच्या माध्यमातून शेअर करणं किंवा त्याचे आन्सर घेणं अशी सवय होण्यापेक्षा घरातली जी कोणी वडीलधारी माणसं असतील, नातेसंबंधातली मित्रमंडळी असतील, ज्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला मिळणारं जे काही मार्गदर्शन आहे ते मला वाटतं AI नक्कीच देऊ शकतो. AI नक्कीच देऊ शकत नाही, कारण शेवटी ते यंत्र आहे आणि त्याचं हे काम नाही आहे. आणि तुम्ही यंत्राला आपला मित्र का करता? आता हा प्रॉब्लेम भारतात शक्यतो नसावा, कारण भारतात लोकसंख्या जास्त आहे, अशी नाती अजून टिकलेली आहेत. पण परदेशी देशात असं नाही, त्यांच्याकडे असे नातेसंबंध नाही आहेत. पण आता त्याच्यावर त्यांनी स्वतःचे मार्ग शोधावेत. म्हणजे आता असं मी कथा असली, ती खरं खोटं माहिती नाही, एका घरात त्यांनी सासू सासरे हे आजी आजोबा इम्पोर्ट केले होते की तुम्ही आमच्या घरात या, आमची मुलं मुली आहेत, आजी आजोबासारखे राहा, आणि अशी ती कथा होती. म्हणजे ते खरं घडलं की नाही मला माहिती नाही, पण ह्याची गरज प्रगत देशांना आहे. पण आपल्या देशात ही समस्या नाही. फक्त तुम्ही मोकळेपणानं बोला आणि जे काय तुमच्या मनात वाटतं आणि ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्याशी तुम्ही बोललंच पाहिजे ना व्यवस्थित. तुम्ही आत्ता जे काही थोडक्या कालावधीमध्ये बराचसा आशय तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवलात. जे कोणी हा एपिसोड बघत असतील त्यांना नक्कीच काहीतरी या माध्यमातून सूचना वजा मार्गदर्शन काहीतरी नक्की मिळालं असेल असं मला नक्की वाटतं. आणि परत एकदा नवीन काहीतरी विषय घेऊन या विषयाच्या अनुषंगाने असेल किंवा इतर कुठल्या अनुषंगाने तुमच्याशी परत संवाद साधायला मला नक्कीच आवडेल. ओके, धन्यवाद. त्याबद्दल धन्यवाद. नाते जुळले मनाशी मनाचे.